जबरदस्त फटका, प्रॉपर टायमिंगचा वापर केलाय. घुटना टेक तमाशा देख, अर्थातच संदेश पाटीलला मारलेला हा बिग बिग षटकार. संदेश सारखा एक मोठा अडथळा मैदानामध्ये ठाम उभा आहे. निधड्या छातीनं तो लढतोय आणि आता मात्र त्यानं षटकार देखील ठोकलाय. आणि अशा वेळी आता या डावाला सावरायचं असेल तर इथून कमबॅक करायचं असेल तर संदेशची विकेट या मॅचमध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकते. 16 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. पुन्हा एकदा बॅक टू बॅक संदेश पाटीलचा घणाघाती प्रहार, आउट ऑफ द पार्क षटकार. अब तक 26, एक बाद 26. पुन्हा कोट टप्प्याचा चेंडू. मी तर म्हणेल यावेळेस बार बार बचावला हा गोलंदाज. वाईट चेंडूचा पंचांचा इशारा. टोटल स्कोर कार्ड वरती 27 ची नोंद. 38 धावांचा होतोय पाटला. पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर बाहेर बाहेर. षटकार षटकार षटकार. स्कोर कार्ड वरती 33. आता विजयासाठी गरज आहे 14 चेंडूमध्ये 5 धावांची. 14 चेंडू 5 धावा. क्रिकेटमध्ये बरंच काय बदलताना आपण पाहिलं. क्रिकेटचा खेळ आतमध्ये खेळताना किती कठीण आहे हे मात्र आपण अनुभवतोय. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये बाहेरनं किती सोप्या पद्धतीनं बोललं जातं हे साक्षात आपण पाहतोय. असा हा क्रिकेटचा खेळ. आणि इथे जमावा लागतो आपला ताकदीयुक्तीचा मेळ. आणि इथे बाईच्या माध्यमातून येत आहेत 4 धावा, चौकार. मात्र आक्रमक झालाय. त्यानं या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केलेली आहे. पुन्हा फिरून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चेंडूची वाट पाहत राहिला आणि आता मात्र हा चेंडू गेला सीमारेषेच्या अगदी बाहेर. पुन्हा एकदा 4 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ झाली आणि टोटल धावा लागल्यात त्या 41. 38 करायच्या होत्या, 41 झाल्यात. म्हणजे ही मॅच जिंकली आहे ती चिंचोली. जय हनुमान चिंचोली गोहे संघाणा. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच पहिल्या सत्रामध्ये ज्यानं शेवटचं षटक हाताळलं, हॅट्रिक ज्यानं आपल्या षटकामध्ये मिळवली, तो गोलंदाज ठरतोय